श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या डोक्यावरील मुकुटला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, आता जिथे आहे तिथेच थांब, कारण पुढे एक पाऊल टाकण्याआधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. होय, हा आवाज योगायोग नाही, हा तुझ्यासाठी आलेला इशारा आहे. एक पाऊल पुढे टाकलं तर तुझं नुकसान होणार आहे. आजपासून तुझ्या शब्दांना शक्ती मिळणार आहे. पण सावध राहा, काहीतरी मोठं तुझ्यासोबत घडणार आहे. पुढच्या 30 सेकंदात आयुष्य बदलून जाणार. फक्त लक्ष दे. हा चमत्कारिक संदेश प्रत्येकाला मिळत नाही. तू निवडला गेला आहेस. आता तुझं नशीब बदलणार आहे. तू तयार आहेस का? पुढे एक पाऊल टाकण्याआधी हा संकेत एकदा ऐकून घे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करशील. होय माझ्या बाळा, बघ तुला सर्व काही आता मिळणार आहे. आयुष्यात काही क्षण असे येतात जे साधे वाटतात, पण ते क्षण तुझं पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि आत्ताचं क्षण तसाच आहे. तुला कदाचित वाटत असेल की हे सगळं योगायोग आहे, पण नाही. प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी घडते. हा संदेश तुझ्यापर्यंत पोचला आहे म्हणजे मोठं काहीतरी तुझ्यासाठी ठरलं आहे. पण जर दुर्लक्ष केलं तर स्वतःचं नुकसान करून घेणार आहेस. आजपासून एक चमत्कारिक शक्ती तुझं जागृत होणार आहे. तुझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द, प्रत्येक इच्छा ते थेट विश्वापर्यंत पोचणार आहे. आणि जर तुझा खरा विश्वास असेल तर ती इच्छा 100% आज पूर्ण होणार आहे. लक्षात ठेव, ही शक्ती आशीर्वाद आहे आणि शापही बनू शकते. जर तू नकारात्मक विचार केलास, जर तू भीतीचे, राग, द्वेष या गोष्टी राहिला, तर ते तुझ्या आयुष्यात परत येणार आहे. म्हणून आजपासून तुझ्या शब्दावर नियंत्रण ठेव. डोळे बंद कर आणि मनातून एक इच्छा बोल. अशी इच्छा जे आयुष्य बदलून टाकणार आहे. पण ती इच्छा स्वच्छ, सकारात्मक आणि विश्वासाने भरलेली पाहिजे, कारण फक्त विश्व त्यालाच प्रतिसाद देतं जो मनापासून विश्वास ठेवतो. हा क्षण साधा नाही, हा संकेत आहे की तुझं नशीब आता बदलणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जे तू बोलशील तेच होणार आहे. त्यामुळे विचार करून बोल आणि विश्वासाने पुढे चालत राहा. विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे तू टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण हा व्हिडिओ तू इग्नोर केलास तर नशीब तुझ्यावर रागवणार आहे. काही लोकांना हा संदेश मिळत नाही, पण तू भाग्यवान आहेस. सावध राहा, तुझ्यावर काहीतरी मोठं घडत आहे, कारण आता तू स्वतःचं नशीब लिहिणार आहेस. होय माझ्या लेकरा, बघ काही वेळा अचानक तुला सगळं थांबल्यासारखं वाटतं. थांब, इथेच थांब, थोडं धोका आहे. आता तसं काहीतरी तुझ्यासोबत घडणार. तू कदाचित घाईत असशील, काहीतरी मिळवण्यासाठी, कुठेतरी पोचण्यासाठी. पण लक्षात ठेव, प्रत्येक वेग योग्य दिशेत नसतो. कधीकधी थांबणं हेच सर्वात मोठं संरक्षण असतं, कारण आजपासून तुझ्यावर 2 शक्ती काम करत आहे. एक जे तुला वर नेणार आहे आणि दुसरं जे तुला खाली खेचणार आहे. निर्णय तुझा एका कृतीवर आहे. तुझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द आजचा आदेश बनणार आहे. विश्व ऐकत आहे आणि ते नेहमी समजत नाही, ते फक्त तुझी भावना पकडतो. त्यामुळे जर तुला भीती वाटत असेल, तू भीतीत बोललास तर भीतीच वाढेल. जर तू विश्वासास बोललास तर चमत्कार घडेल. आणि आता एक दीर्घ श्वास घे, मन शांत कर आणि विचार कर, मी काय बोलतोय, कारण पुढच्या काही क्षणात तू जे बोलशील तेच तुझं भविष्य बनणार आहे. ही केवळ गोष्ट नाही, ही इशारा आहे. तू ऐकशील तर वाचशील, नाहीतर तू गमावशील. बघ आता तुला सर्व काही ते प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ तुला
असं वाटेल की हे काय चालू आहे तुझ्या आयुष्यात, पण तुला आता सर्व काही प्राप्त होणार आहे, कारण भगवंताची साथ तुला मिळत आहे. कारण आजची रात्र साधी नाही, तू ऐकतोस म्हणजे काहीतरी तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. बघ, तुला वाटतं हे फक्त मनाचे खेळ, पण नाही, ही सुरुवात आहे त्या गोष्टीची जी तुझ्या शत्रूने सुरू केलं आहे. तुझ्यावर नजर ठेवलं जात आहे, तुझ्या यशावर, तुझ्या हालचालीवर. कोणीतरी तुझ्या जवळचा जळत आहे आणि त्याने अंधाराचा आधार घेतला आहे. बघ, आता सर्व काही बदलून जाणार आहे. तू एकटा नाहीस, एक शक्ती तुझ्या पाठीमागे उभी आहे आणि ते आहे स्वामीची शक्ती. म्हणून तू डोळे मीट आणि बघ, सगळं सावल्या मागे सरकतील, हवा बदलेल, भीती नाहीशी होईल आणि तुझ्या मनात एक आवाज घुमेल, तुझ्यावर कोणी काहीतरी करू शकत नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज बाहेरून नाही, तो आतून येणार. स्वामीचा संरक्षण कवच आता तयार झाला आहे आणि आता ती परिस्थिती उलटी होणार आहे. जो तुझ्यावर अंधार वापरत होता, तोच अंधार त्याला गिळायला लागला आहे. त्याच्या आयुष्यात अडथळे सुरू होतील, त्याला शांतता मिळणार नाही. त्यांनी चुकीच्या लक्ष्य केलं आहे. म्हणून आजपासून तू घाबरू नकोस, तुझ्या मागे तुझा देव उभा आहे. फक्त एक काम कर, हळूच विश्वासाने मनापासून बोल, श्री स्वामी समर्थ, आणि बघ कसा अंधार मागे होतो आणि तुझं नशीब उजळायला लागतं. जर तुला हा अनुभव कधी आला असेल तर कमेंटमध्ये लिही, होय मला जाणवत आहे. आणि लक्षात ठेव, हा व्हिडिओ तुला सापडला नाही तर साक्षात तुला दाखवलं गेलं आहे. म्हणून हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आता नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत. जो तुझ्यावर वार करत होता तोच आता भीतीने थरथरणार. आजपासून त्याची शक्ती संपणार आणि तुझं नशीब उघडणार. लक्षात ठेव, हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. जर तू घाबरलास तर त्याला ताकद मिळेल, पण जर तू विश्वास ठेवलं तर चमत्कार घडणार आहे. म्हणून आत्ता डोळे बंद कर आणि मनातून बोल, श्री स्वामी समर्थ माझे दैवत. बघ, जर तुला विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेअर कर, कारण कोणाचं तरी यामुळे संरक्षण होणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेलं इच्छा सर्व काही मी आता तुला देणार आणि तुझी प्रत्येक मनातील मनोकामना पूर्ण होऊन जाणार आहे. तू पुढे पाऊल टाकत राहा, उशीर करू नकोस. आजपासून तुला सगळं नॉर्मल दिसणार आहे, पण अदृश्य पातळीवर काहीतरी सुरू असणार आहे आणि ती आहे स्वामीचा आशीर्वाद, स्वामीचा चमत्कार. तुझं नाव जिथे घेतलं जातं तिथं एक शक्ती स्वामीची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.